नागपुरात 12वीचे 2 नाही तर 3 पेपर फुटलेले आहेत। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचं समोर येत आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत ही नवी माहिती समोर आली आहे। मुख्य सूत्रधार मात्र अजूनही पोलिसांच्या हाताबाहेरच आहे। नागपुरात पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 4 अटक झाली आहे। अटकेतील आरोपींच्या मोबाईलमधला डेटा पुन्हा मिळवल्यानंतर ही बाब समोर आली आहे। गणिताचा पेपर तिसरा जो फुटलेला आहे त्यामध्ये प्रसारित डिजिटल पुरावे हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि त्यामुळे 16, 18 आणि 21 फेब्रुवारीचे 12वीचे पेपर फुटल्याचं समोर आलंय। सेंट उर्सुला शाळेतून पेपर फुटीची माहिती प्रथम समोर आलेली होती। पेपर फुटी मागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। निशिकांत मून, मुस्तफा खान, जुनेद जावेद या सगळ्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या सोबत आहेत। तुषार, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। तिसराही पेपर फुटलेला आहे। पोलीस चौकशीमधून नेमकं काय समोर आलंय? निश्चित अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे। पहिला पेपर हा 16 फेब्रुवारीला फुटला आणि दुसरा पेपर हा 18 फेब्रुवारीला फुटला होता। जेव्हा 18 फेब्रुवारीला पेपर फुटला तेव्हा पर्यवेक्षकाच्या लक्षात आल्यानंतर हा पेपर फुटीचा प्रकार पुढे आला आणि त्या संदर्भात सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला। मात्र 18 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील 21 फेब्रुवारीला परत गणिताचा पेपर फुटल्याचं पुढे आलेला आहे। त्यामुळे निश्चित अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार आहे। या संदर्भात आता नागपूर पोलिसांचा विशेष पथक तपास करता आतापर्यंत 4 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी हा पेपर लीक केला तो अजून पोलिसांच्या तावडीच्या बाहेर आहे। त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे आणि आपण बघितलं की गडचिरोलीला देखील ChatGPTच्या माध्यमातून पेपर फुटीचा प्रकार पुढे आलेला आहे। या संपूर्ण घटनाक्रमांना घेऊन आता बोर्डाने देखील नवीन नियमावली संदर्भात विचार करायला सुरुवात केलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कोण आरोपी होतात आणि या संपूर्ण पेपर फुटीचे धागे कुठपर्यंत जातात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।